तुम्ही कधी बोलणारं पुस्तक बघितलंय का? नाही ना? चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल पुस्तक पण बोलतं. मला पण विश्वास बसत नव्हता अगोदर, पण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मला विश्वास बसला. इकडे मी रात्रीची भांडी घासायला घेतली होती, कारण भांडी खूप पडली होती आणि भांडे रात्री घासायचा पण कंटाळा येतो आणि सकाळी उठून घासायला पण कंटाळा येतो. काय करणार, पण घासावं तर लागणारच होती ना. म्हणून म्हटलं भांडे घासून घ्यावं पटापट पटपट आणि स्वयंपाकाला लागावं. त्यानंतर बाळाची माऊ आलेली, तीच मला थोडंसं आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. त्यानंतर गप्पा गोष्टी वगैरे करत करत म्हटलं पटापट भांडे घासून घ्यावं, कारण बबड्या उठल्या तर मग काहीच कामं करू देत नाही. बबड्यानं आजकाल खूप किरकिर करायला लागलेला आहे. त्याला दात निघाले. दातामुळे तो पातळशी आणि चिडचिड ताप पण करतोय, ताप पण येतोय त्याला, म्हणजे एकदम रडकोंडी करून टाकतो माझा जीव आणि स्वतःचा पण. तो खात पण नाहीये काय नाही. त्यानंतर भाटले पण भरून ठेवले आणि सगळेच कामं आवरली. त्यानंतर हे पुस्तक बघा. मी ना तुम्हाला याच पुस्तकाबद्दल बोलत होते. या पुस्तकामधून ना वाईस पण येतो. इंटेलिजंट स्टडी पुस्तक आहे.